सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 9 असे प्रसंग असे स्वामी याचा भाग 14. माझी काही गादी नाही म्हणून उत्तराधिकारी नेमायचा. 1965-66 नंतर स्वामी स्वरूपानंदांकडे पावसला पारमार्थिक मार्गदर्शनासाठी म्हणून येणाऱ्या मंडळींची संख्या खूपच वाढली आणि त्यातूनच पुढे स्वामीजींचा मोठा शिष्यगण निर्माण झाला. दर्शनास येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी म्हणून पावसला आश्रम व्यवस्था करणं, स्वामींच्या ग्रंथाचं प्रकाशन करणं आणि उत्सवादी कार्य इत्यादीसाठी म्हणून स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ ही संस्था स्थापन झाली. ह्या सर्व प्रपंचातच अगदी पुढे पुढे एक प्रश्न स्वामीजींच्या शिष्यवर्गात निघू लागला. स्वामीजींनंतर कोण, असा तो प्रश्न होता. संतांकडे निरनिराळ्या उद्देशानं लोक जातात हेच खरं. त्यात कीर्ती मिळावी, अध्यात्मसत्ता मिळवावी, मान सन्मान मिळावा अशी पूर्वजन्मांतर्गत अभिलाषा वा वासना असणारी अशी काही योगभ्रष्ट मंडळीसुद्धा त्यात असतात. अशा बुद्धिमान नैष्ठिक साधकांनीच हा प्रश्न निर्माण केला होता. इतःपर स्वामीजींना ह्या प्रश्नाशी काहीच कर्तव्य नव्हतं. कोणीतरी पावसला जायचं आणि स्वामींना विचारायचं, स्वामी तुम्ही सांगता तो सोहम उपदेश मी लोकांना सांगू का? असं विचारण्यात जसं काही पुरुषही होते तशा काही स्त्रिया पण होत्या. आमचं पुणं सर्वात आघाडीवर. पुण्यातील एका साधिकेनं तर स्वामींना स्पष्टच विचारलं, स्वामी मी सांप्रदायिक सोहम उपदेश दुसऱ्यांना करू का? स्वामी हसत हसत पण शांतपणे त्या साधिकेला म्हणाले होते, करा, पण 20 वर्षांनी. 20 वर्षांची स्वामींची ती मुदत ऐकून त्या बाई फारच नाउमेद झाल्या होत्या. मुंबईकडील एका साधकानं एकदा असाच एक प्रश्न स्वामींना विचारला होता. स्वामी त्याला म्हणाले होते, आत्मोन्नती हेच परमार्थातील अंतिम ध्येय असतं. दुसऱ्याला काही देता आलं म्हणजेच परमार्थ होतो असं नाही. अगदी अशाच एका प्रश्नाच्या संदर्भात रत्नागिरीतील त्यांच्या एका शिष्याला स्वामी म्हणाले होते, पारमार्थिक श्रेष्ठत्व कोणी कोणाला देत नसतं, ते मिळवायचं असतं. ईश्वरी कृपेमुळेच ते मिळतं आणि जेव्हा ते खरोखर मिळतं तेव्हा मिळून न मिळाल्यासारखंच असतं. पुण्यातील एका श्रेष्ठ व्यक्तीला स्वामींनी दुसऱ्यास सांप्रदायिक उपदेश करण्याचा आदेश दिला. ह्या गोष्टीचा इतका गाजावाजा केला गेला की सर्व वर्तमानपत्रातून ह्या गोष्टीला प्रसिद्धी दिली गेली. अमुक अमुक व्यक्ती स्वामी स्वरूपानंदांची उत्तराधिकारी झाली, अशा तऱ्हेचा मजकूर केसरी वृत्तपत्रात देखील छापून आला. एका सेवेकऱ्यानं हा मजकूर नित्याच्या वर्तमानपत्र वाचनात स्वामींना वाचून दाखवला. स्वामी ते ऐकून म्हणाले, छान, कोण उत्तराधिकारी? माझी काही गादी नाही म्हणून उत्तराधिकारी नेमायचा.
1967 साली स्वामी स्वरूपानंदांनी आपले एक जुने शिष्य श्रीयुत ल रा फडके म्हणजेच स्वामी अमलानंद यांना दुसऱ्यास सांप्रदायिक असा सोहम उपदेश करण्याचा आदेश दिला. त्या संदर्भात संप्रदाय, उपदेश देणं इत्यादी संबंधी मत व्यक्त करताना स्वामी म्हणाले होते, आपल्या संप्रदायात गादी चालवणं, मठ चालवणं असा प्रकार नाही. फूल उमललं की त्याला दुसऱ्याला सुगंध दे असं सांगावं लागत नाही. सोहम साधनेनंतर 12 वर्ष आपण स्त्री, पैसा, मानसन्मान इत्यादी गोष्टींपासून पूर्णपणे अलिप्त आहोत आणि राहू अशी स्वतःला स्वतःची खात्री पटली की दुसऱ्याला अनुग्रह देण्याचा अधिकार साधकाला आपोआपच प्राप्त होतो. तुम्हास योग्य अशा व्यक्तीस अनुग्रह देण्यास आता हरकत नाही. असे प्रसंग असे स्वामी या 9व्या प्रकरणाचा हा होता भाग 14वा. उद्या ऐकूया याचा भाग 15वा. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.